जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे आपल्या सगळ्यांना आजच्या ब्लॉगमध्ये. आज असं मस्त असं सकाळचा टाईम आहे, आभाळ आलेलं आहे आणि मस्त असं वातावरणात मस्त गारवा आहे. तर मस्त असं फ्रेश सकाळची जी सुरुवात आहे एकदम फ्रेश मूडमध्ये झालेली. आणि आता आम्ही आमच्या डिडवणी छाटायचं काम चालू आहे. निम्मी झाली आणि निम्मी बाकी आहे. विशाल छाटतोय आणि आमचा मोठा भाई आहे तो करतोय खाली कचरा गोळा आणि छाटून लगेच जेवढं काय फांद्या वगैरे खाली पडते तेवढं लगेच आम्ही साफसफाई करून घेतोय. मग छाटणी झाल्यानंतर आहे ना एकदम भारी दिसते डिडावणी. त्याच्यामुळं छाटणी वेळेत करावं लागते आणि आता पावसाचे दिवस असल्यामुळं लवकरात लवकर छाटणी करावं लागते. अजून ही पुढची साईड बाकी आहे, पाठीमागची पूर्ण झाली आपली. आता ही रोडच्या कडेची एक लाईन आहे ती पण छाटायची आणि ही आता ही गेट समोरची आहे ती पण छाटायची. कारण काय झालं वाढली ना तर थोडी विचित्र दिसते. त्याच्यामुळं वेळेत छाटणी करावंच लागते. परिसर आमचा असं एकदम स्वच्छ आहे. आता हे पुढं फक्त आता खाली गोळा करायचा आहे. तर मोठा भाई करतोय गोळा आणि मी बनवतोय व्हिडिओ. त्यांचं चालू आहे काम. आणि आपलं काय आहे, रस्त्याचं पण काम चालू आहे आणि त्याच्यामुळं काय झालं आपण गेल्या बऱ्याच दिवसापासून ना आपलं किचन पण आपण बंद ठेवलेलं होतं. बरं काय झालं रस्त्याच्या खाली उतरायला जागा नाही आहे. चला तुम्हाला आता रस्ता दाखवतो. रस्त्याचं काम आज पूर्ण झालेलं आहे आपलं पूर्ण म्हणजे हॉटेल पुढून आहे ना दोन्ही साईड पूर्ण काम झालेलं आहे. 1-2 दिवसामध्ये आपल्याला इथं खाली उतरायला जागा करून देईल. आम्ही आता काय केलं सकाळी दगड आणि गोण्या टाकून आहे ना मोटरसायकल खाली येईल एवढा रस्ता बनवला. पण या कामामुळे ना किचन बंद ठेवलेलं होतं कारण काय होतं मध्ये यायला जागा नव्हती. तर आता रस्त्याचं काम पूर्ण झाले रात्री. आज रात्रीच काम झाले. अजून वाळायला 1-2 दिवस लागतील आणि पण मग आपण रस्ता करून घेऊ त्यांच्याकडून किंवा आपण स्वतः करू. जे रस्त्याची कटिंग चालू आहे त्यांची. मस्त मशीन लावून ब्लेड लावलेले आणि सिमेंट कॉन्क्रीट जे केलेलं आहे त्याला कटिंग करते. 10-15 फूट काय त्यांचं माप असेल त्यानुसार तर त्यांचं काम चालू आहे. तोपर्यंत आपण बाजारला जाऊन येऊ. आज आमचा आठवडी बाजार आहे. चला तुम्हाला आज माझ्यासोबत बाजार पण दाखवतो. आता विशाल आणि मी बाजारात आलेलो आहे. आमचा आठवडी बाजार आहे. दर बुधवारी बाजार असतो आमच्या गावचा. चला माझ्यासोबत तुम्ही पण फिरा. आमचा बाजार कसा असतो पाहायला भेटेल तुम्हाला. खूप मोठा बाजार राहतो कारण या पंचक्रोशीत एकच बाजार भरतो आमच्या इथं. आजूबाजूला 5-6 गावां मिळून एकच भरतो. त्याच्यामुळं बाजार खूप मोठा असतो आणि भरपूर शेतकरी जे आहे ते आपला भाजीपाला घेऊन इथं बाजारात येत असतात. ते रोडच्या कडेला जेवढे बसतात ना तेवढे शेतकरीच राहतात आणि व्यापारी राहते ते आतमध्ये बसलेले राहते. त्यांच्या जागा फिक्स राहते व्यापाऱ्यांच्या. बाजार तळावर काय होतं सगळ्यांना जागा फिक्स करून दिलेल्या राहत्या. त्याच्यामुळे जे ते आपापल्या जागेवर बसते. इकडं आता ही आमची बाजारातली कपड्याची गल्ली आहे. मेन रोड आहे हा. आता इथून आतमध्ये चाललो आम्ही. समोर आहे पत्रे शेड आहे. इथे सर्व भाजीपालेवाले बसतात. शेतकरी व्यापारी जे असेल ते. इकडे काही कपडेवाले आहेत. इथं खाली रस्सी वगैरे टपलावाले या साईडला आहे. आता इथून पुढे गेलं की इथं खारीवाले आहेत. समोरच्या साईडला भेळीवाले बसलेले आणि बाजार म्हणलं की आरडाओरडा भरपूर राहतो. तुम्हाला ऐकायला येत असेल व्हिडिओमध्ये. केळं घ्या, सफरचंद घ्या. तिथं सगळे फ्रूटवाले इकडं, फळावाले या साईडला आणि भाजीपाला. आता इथून पुढे गेलं की मग सगळे भाजीपालेवाले. मी पहिल्यांदा बाजारात व्हिडिओ बनवतो. असं कधी बनवलं नाही बाजारात एवढ्या गर्दीमध्ये व्हिडिओ. चला म्हटलं आज आहे ना बरेच दिवस झाले आपण म्हणजे असं व्हिडिओ नाही बनवलेला. आज आज तुमच्यासाठी बनवलं. तुम्हाला पण आमच्या गावचा बाजार पाहायला भेटेल. श्रावण चालू आहे श्रावण. आणि 2 दिवसांनी रक्षाबंधन पण आहे. त्याच्यामुळं आज बाजारामध्ये ना राखीचे बरेचसे स्टॉल लागलेले आणि राख्या पण एकदम सुंदर सुंदर राख्या आहेत. आणि आज काय नवीन रक्षाबंधन बिझनेस चालू म्हटलं केला की काय? एकदम मस्त असं नवीन बिझनेस माहोल चालू तयार केला. होतो. नवीन बिझनेस. बहिणी येणार असत्या घरी. त्याच्यामुळं सगळं आनंदमय वातावरण राहतं. इथं पण मस्त असं राखीचं स्टॉल लागलेलं आहे. आज ते भाजीपाला विकत असतात पण आज त्यांनी राखीचं स्टॉल लावले असे. आज भाजीपाला कमी केलेला आहे. दोडके बिडके भाजीपाल्याची खरंच लावून नाही त्यांनी आज. बारीक बारीक द्या, कवळी कवळी द्या. आपण दिवसभर राखीच विकायचे आणि आता कसं बुधवार शुक्रवारी रक्षाबंधन आहे ना त्याच्यामुळं बाजारात जास्त स्टॉल राखीचे आज. विशाल भाज्या घेतोय, मी बनवतोय व्हिडिओ. मटकी घेतली इथून मस्त फ्रेश मटकी आहे. 2 ठिकाणी मोडावाली आहे बिगर मोडावाली आहे त्याने दोन्ही पण एक एक पॅकेट घेतलं. विशाल भाजी घेतोय तिकडून. मला म्हटलं तू भाजी घेतो परंतु मी काय नाही त्याच्यात वेगळी लागते. हे पटकन बाजार होईल आणि लवकर आपल्याला परत जाता येईल हॉटेलवर.
बाजारात काही जास्त आता किचन बंद असल्यामुळे ना जास्त काही भाजीपाला नसतो. फक्त आता हे दोघांना जेवढं आठवडाभर पुरेल तेवढीच भाजी लागते ना, तेवढीच भाजी घ्यायची राहते. मग काय लागेल त्यांना तेवढं भाजी घ्यायचं काम झालं ना. विशाल आलाय आता. किती झाले आमचं सगळं आता भाजीपाला घेऊन झालेलं आहे. आम्ही आता निघालो परत हॉटेलला जायला. व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तसे आता वसूल करून नवीन द्यायचे. व्हिडिओ आलेले तुम्हाला सगळे पाहायला भेटतील. तर चला मग आता भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.